आता आपण बघूयात महाराष्ट्र सुपरफास्ट। बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरून परतत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अहिल्यानगर महापालिकेच्या नगरसेवकांची भेट घेतली। आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी सर्व नगरसेवक सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी एकत्र आले होते। यावेळी नगरसेवकांनी विकास कामासाठी 600 कोटींच्या निधीची मागणी केली आहे। बीड जिल्ह्यातील सिरसाळा इथे वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे उपस्थित होते। यावेळी पंकजा मुंडे यांनी बंजारा समाजाशी संवाद साधत रस्त्यांच्या कामांचं विविध मुद्द्यांवर भाष्य केलं। रायगड जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात 7,544 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी तातडीनं आधार प्रमाणीकरण आणि अग्रिस्टेक प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांकडून 4 महिन्यात 70 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे। एप्रिलपासून 4,000 तक्रारींवर कारवाई करण्यात आली असून कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले। मुंबईतील कचऱ्याच्या समस्येवर उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारलं असून 7 दिवसात परिस्थिती सुधारण्याचे निर्देश दिले आहेत। सुधारणा न झाल्यास संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाईचा इशाराही न्यायालयाकडून देण्यात आला आहे। मुंबईतील भायखळा, प्रभादेवी, दादर आणि घाटकोपर उड्डाणपुलांची कामं वेगानं सुरू आहेत। भायखळा पुलाचं 85% तर घाटकोपर पुलाचं 33% काम पूर्ण झालं असून लवकरच वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात येत्या 10 ऑगस्टपासून दुचाकी वाहनांसाठी हेल्मेट वापरणं पूर्णपणे अनिवार्य करण्यात आलंय। आता केवळ दुचाकी चालकालाच नव्हे तर मागे बसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हेल्मेट घालणं बंधनकारक असेल। हेल्मेट नसल्यास विद्यापीठ परिसरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे। येवला शहरातील पुणे इंदूर महामार्गालगत बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा खड्डा पडलाय। पावसामुळे या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। अनेक दिवस दुरुस्ती न झाल्यानं प्रवासी आणि वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। भंडाऱ्यातील आरटीओ कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला। लायसन्स काढण्यासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून वारंवार परत पाठवलं जातं। मात्र तोच अर्जदार दलालांच्या माध्यमातून गेला तर त्याचं काम कोणत्याही अडथळ्याशिवाय होत असल्याचा आरोप होतोय। रेल्वे स्थानकांवर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय, त्यामुळे प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडली आहे। या पार्श्वभूमीवर आता भटक्या कुत्र्यांची जबाबदारी स्टेशन मास्तरांकडे सोपवण्यात आली आहे।